नमस्कार मित्रांनो. आज आपण अशा एका भन्नाट बुलेट ट्रॅक्टरची माहिती जाणून घेणार आहोत, जो कमी डिझेलमध्ये आणि कमी खर्चात शेतीची अनेक महत्त्वाची कामे करू शकतो. हा अनोखा ट्रॅक्टर लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील लिटिल चॅम्प ॲग्रो वन ट्रेलर्स या कंपनीने विकसित केला असून आंतरमशागत, फवारणी, पेरणी आणि इतर अनेक शेती कामांसाठी तो उपयुक्त ठरत असल्याचा दावा केला जातो. या व्हिडिओमध्ये आपण फक्त कागदोपत्री माहिती पाहणार नाही, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील एका शेतकऱ्याचा प्रत्यक्ष अनुभव जाणून घेणार आहोत. गेल्या 2 वर्षांपासून ते हा बुलेट ट्रॅक्टर वापरत असून त्यांना त्याचा नेमका किती फायदा झाला, डिझेलची किती बचत झाली, देखभाल खर्च किती आहे आणि शेतीची कामे किती सोपी झाली, याबद्दल ते स्वतः माहिती देणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया या अनोख्या बुलेट ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये. माझं नाव मुबीन शेख आहे. मी औरंगपूरवाडी येथे रहिवासी. हे ट्रॅक्टर 2 वर्षा पहिली आम्ही घेतलं होतं. आमच्याकडं ऊस होता 5-6 एकर. हे आपले कपास होती, कंबडी होती 5-6 एकर आणि तूर होती 4 एकर. तर त्याच्यासाठी आम्ही हे ट्रॅक्टर घेतलं होतं. हे ट्रॅक्टर तुरीसाठी एकदम योग्य आहे. तुरी पेरणं, तुरीला खत टाकणं, फवारणी करणं, त्याच्यानंतर माती लावणं, हे सगळं काम तुरीला एक नंबर काम याचं होतं. याच्यामध्ये डिझेल बी जास्त लागत नाही. 1 लिटर कधी डिझेल याच्यात टाकला आपण तर 2 एकर तूर 3 एकर तूर बी होऊन जाते. कपासमध्ये हा ट्रॅक्टर 1 दिवसामध्ये 6 एकर 7 एकर अशी वखरणी करतो आणि तुरीमध्ये 10 एकर वखरणी हा ट्रॅक्टर 1 दिवसामध्ये करतो. आम्ही घेतला याला 2 वर्ष झाले. याच्यात काही आम्हाला मेंटेनन्स आतापर्यंत आला नाही. अजून आम्ही याची हवा बी पण चेक केली नाही. चालायला योग्य आहे, कधी सतीला नाही. वडायला बी कमी जागेमध्ये हा ट्रॅक्टर वडून घेतो. एकदम लो मेंटेनन्स ट्रॅक्टर आहे. याच्यानं आपण शेतातले बैलाचे कामे पूर्ण करू शकतो. हे ट्रॅक्टर आम्ही निलंगवन ॲग्रो वन लिटिल चॅम्प इथून घेतला आहे. सर्व्हिस पण एकदम चांगली आहे त्यांची. हे आंतरमशागतीसाठी चांगलं आहे. मोठे ट्रॅक्टर आंतरमशागत माणूस करू शकत नाही, बैलानंतर भेटत नाही माणसाला, तेव्हा हे ट्रॅक्टर आपल्याला काम येतो. आम्ही याला वखरणी, पेरणी, सरी मारायचा, नंतर तिर्री आहे ऊसाची सरी फोडायचा, भर लावायचा. आता आम्ही एवढे सण घेतले आहे याला. अजून आम्हाला फवारणी याचं घ्यायचं आहे. वेळ पण वाचतो आणि खर्च पण वाचतो. बैलांना माणूस 3 एकर 4 एकर वखरची पाळी मारू शकतो. यांना 8-10 एकर पाळी होती दिवसात. तेल बी पण कमी लागतो. 5 लिटर डिझेलमध्ये पूर्ण दिवसभर चालतो हा. आता आम्ही तुम्हाला हे ट्रॅक्टर दाखवतो. हा ट्रॅक्टरचा इथं डिप्रेशन हा स्विच आहे. हा ओढला का स्विच चालू करून ट्रॅक्टर चालू करावा लागतो. हे लाईटचा आहे. रात्रीसाठी आपल्याला लाईटचा हा बटन आहे. त्याचं एअर फिल्टर आहे. हे आपल्याला महिन्यांना 2 महिन्यांना साफ करावा लागतो. हे याचं इंजन आहे. बॅटरी कधी संपली त्याची तर इथं दोरी लावून मी माणूस याला स्टार्ट करू शकतो. हा त्याचा टायर आहे. 2 वर्षात अजून याला काही पंक्चर झाला नाही, अजून काही त्याची हवा कमी झाली नाही. इकडे याचा हा ब्रेक आहे. हे सिंगल ब्रेक इकडला आणि इकडला तिकडला ब्रेक आहे चाकाचा. हा त्याचा रेस आहे. इकडं लिव्हर आहे. याला आपण खाली केले तर तिकडं वखर खाली होतो. हे ट्रॅक्टर चालू केल्यावर वर होतो. हा त्याची मागचे टायर आहे. हा टायर असा आहे याचा. याला अगर आपण खोलून पलटी कधी मारली तर हा 3.5 फूट सरीमध्ये बी चालवतो. याची रुंदी कमी होऊन जाते. इकडं आपण याला रोटाव्हेटर पण जोडू शकतो. याला इकडं हा रोटा आहे. रोट्याची शाफ्ट दिलेली आहे. इथं आपण रोटाव्हेटर त्याला चालू शकतो. इथं फवारणी यंत्र पण याला आपण बसवू शकतो. मागं टार्लीचं आहे, त्याला टार्ली पण आपण जोडू शकतो. 1 टन 1.5 टन ते वजन शेतातून आपलं आणते. ऑइल टँक घ्यायचा. इकडं गेअर आहे त्याला, 4 गेअर आहे त्याला. असा ट्रॅक्टर तुम्हाला घ्यायचा असेल इथं त्यांचा नंबर दिलेला आहे, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा.